सांगलीतील कॉलेज कॉर्नर परिसरातील जीए कॉलेज समोर असलेल्या रस्त्यावर आज भर दिवसा एका तरुणाचा पाठलाग करत 3 ते 4 हल्लेखोरांनी धारदार हत्यारानं पोटात, पाठीत आणि मांडीवर वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. अतिशय रहदारीच्या ठिकाणी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खुनाच्या घटनेनं कॉलेज कॉर्नर परिसर हादरला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 22 वर्षीय विष्णू सतीश वडर या तरुणाचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली. दरम्यान सदरचा खून हा पूर्वी झालेल्या भांडणातून झाल्याची माहिती पुढे येत आहे. विष्णू वडर हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील वडर कॉलनी येथील न्यू सर्वोदय कॉलनी परिसरात राहत होता. तो आई वडिलांना एकुलता एक होता. आज गुरुवारी तो त्याच्या मित्रांसोबत कॉलेज कॉर्नर परिसरातील कुरणे चौक ते जीए कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवरून निघाला होता. यावेळी अज्ञात 3 ते 4 हल्लेखोरांनी कॉलेज समोरच भर रहदारीच्या ठिकाणी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात पोटात, पाठीवर आणि मांडीवर वर्मी घाव बसल्यानं तो रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला. विष्णू याच्यासोबत असलेल्या मुलाने हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आलं नाही. विष्णू वडर हा गंभीर जखमी झाल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. या ठिकाणी असलेल्या विष्णूच्या मित्रांनी त्याला तातडीने उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठवलं, मात्र या ठिकाणी उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर विभागाचे उपअधीक्षक संदीप भागवत, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्यासह फॉरेन्सिक टीमच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळाचा पंचनामा करून संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली. दरम्यान सदरचा खून हा मृत विष्णू वडर आणि संशयित हल्लेखोर आर्यन पाटील यांच्यासोबत झालेल्या भांडणातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. भर दिवसा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रहदारीच्या ठिकाणी घडलेल्या या खुनाच्या घटनेनं सांगलीत खळबळ उडाली होती. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कॉलेज कॉर्नर परिसरामध्ये एका इसमास चाकूने वार करून जखमी करून काही इसम पळून गेलेले आहेत अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने सदर घटनास्थळी आलो. घटनास्थळाची पाहणी केली आणि जखमी कोण आहे तर विष्णू सतीश वडर नावाचा व्यक्ती जो आहे तो जखमी होता. त्या जखमी इसमास सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी नागरिकांनी घेऊन गेलेले होते. सदर जखमी इसम हा मयत झालेला आहे. त्याला वार करणारे इसम जे 2 संशयित आहेत त्यांना 2 तासाच्या आत तात्काळ आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास करीत आहोत. हा पूर्ववैमनस्यातून झालेला दिसून येतोय प्रथमदर्शनी. याबाबत अधिक तपास सुरू आहे.